झाली फ्रेंड्स आणि आम्ही घेतले चना कुलीवाडा बनवायला. मस्त मटन भाकरी घेतलाय बघू शकता आणि इथे चिकन आहे आणि मटन आहे. सकाळचे वाजले 10. मस्त डोंगर आहे बघा. आम्ही जरा निघालो तिकडच्या मार्केटला माथेरानच्या. तर फ्रेंड्स आम्ही निघालो आता नेरळच्या मार्केटला म्हणजे बाजारात. तर तिकडे सगळं जे काय भेटेल ते आपल्याला तिकडे जावं लागणार आहे. तर तुम्हाला मी मार्केटमध्ये गेल्यावर थोडंसं दाखवेल. आणि हा बघा फार्म हाऊस एवढा सुंदर आहे ना. आणि ते फक्त आमचीच फॅमिली आहे आणि सगळे झोपलेले आहे कारण सकाळी 7 वाजेपर्यंत सगळे जागे होते, फक्त आम्हीच झोपलो होतो. तर मस्त स्पेशियस असा फार्म हाऊस आहे आणि मस्त ग्रीनरी आहे. बाजूला शेती आहे आणि बाजूला माथेरानचा डोंगर सुद्धा आहे आणि छान असं वातावरण आहे इकडचं. पण एवढंच आता गरमीमध्ये थोडासा ऊन भरपूर आहे इथे कारण खडक वातावरण आहे ना दगडाचं त्याच्यामुळे. आणि इथे बघा हे ट्रॅक्टर्स असे लावलेले आहेत म्हणजे वही केलेले आहेत आजूबाजूला शेतीसाठी. आणि इथे बघा आदिवासी लोक अशी मस्त लाकडं घेऊन चाललेले आहेत. कुठे चालले काय माहिती. आणि छान असं वातावरण आहे. पुढे गाव सुद्धा आहे. आणि आता पुढे आल्यावर बघा ही टॉय ट्रेनची आपल्याला पटरी पाहायला भेटते. माथेरानच्या डोंगरावर जाते ही टॉय ट्रेन पटरी. म्हणजे नेरळच्या मार्केटला गेल्यावर काय काय पाहायला भेटतं तर बघूया पुढे. तर मार्केटला गेल्यावर फ्रेंड्स बघू शकता इथे पाहिजे त्या गावठी भाज्या पाहायला भेटलेल्या आहेत. तर आता पुढे भेटूया. आपलं जेवण वगैरे झालं दुपारचा आणि आता मस्त सगळे बसले आहे तिकडे स्विमिंग पूलमध्ये पाण्यात गेलेले आहेत. आम्ही नाही बसलो, आम्ही चला आंबे बघायला. तर तुम्हाला थोडंसं दाखवते. आणि बघा स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय चालू आहे त्यांचा. बघा कशा उड्या मारतात. पण इकडे ना फ्रेंड्स डोंगर आहे ना त्यांचा रिफ्लेक्शन पडतो. जाम ऊन आहे इकडे नेरळला. चला आता आंबे बघूया. मस्त निसर्गरम्य वातावरण आहे छान एकदम. आमच्या सगळ्या गाड्या इकडे लागल्यात. छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते. तोच आंबो पाडलाय आमची मामी. आंबो पाडते मग माथेरानचा डोंगर. हो ती काय नाहीत नसतील काही नसतील तेच ना. आता उरलेलं राहतील इथं. सगळे आंब्याची झाड आहेत ना. हो नको बाबा जाम चिखल होतो. संध्याकाळ झाली फ्रेंड्स आणि आम्ही घेतले चना कुलीवाडा बनवायला. शेपला विचारायला घेतलंय चना कुलीवाडा कसा करायचा. नाही आणि कलर आणलाय नाही त्याला जे अंडा टाका सगळा. चूल पेटवायला आम्हाला संघर्ष करायला लावले. बोल पेटता नाही ती बघा छोले